हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे चॅनलवरती. तर तुम्ही बघू शकता कोंबडे बघू शकता आणि हे कोंबडे कुठल्या जातीचे आहे ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा. कारण हे कोंबडे काही माझे नाही आहे, हे कस्टमर आहे, त्यांनी माझ्याकडे हे कोंबड्यांचा व्हिडिओ पाठवला होता. त्यांना कोंबडे सेलिंगसाठी द्यायचे होते आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आमचे कोंबडे घ्याल का. पण त्यावेळी माझ्याकडे एवढे कोंबडे होते ना, तेच मी सेल केले होते आणि सेम ह्याच साईजचे कोंबडे होते. तर कोंबडे सगळे जास्त निवडल्यामुळं मी जे माझे कोंबडे सगळे विकण्याचा निर्णय घेतला होता. तर यांनीही सांगितलं की आमचे जे कोंबडे आहेत ना, तर त्यांचा मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, बघा कोणी गिऱ्हाईक असलं तर. तर माझ्याकडे जे पोल्ट्रीमध्ये माझ्याकडे जे कोंबडे विक्री होते ना, तर ती माझी 400 ते 500 कोंबडे एकदम असले तरच समोरची पार्टी जी आहेत ना, तर ती कोंबडे घेऊन जायला हो म्हणते. कारण त्यांना जास्त कोंबडे पाहिजे असतात आणि त्यांची गाडी पण मोठी असते. तर ते असे 40-50 कोंबडे नेत नाही आहेत आणि ह्यांचे कोंबडे तेवढेच होते. पण मला त्यांचं जे पोल्ट्रीची बांधणी होती ना, ती खूप आवडली. बघा ना, किती छान असं सेपरेट असं त्यांनी जे कोंबड्यांना केलेलं होतं. म्हणून म्हटलं की हा जो व्हिडिओ आहे ना, तर तो आपण आपल्या व्ह्युअर्सला दाखवावा की छोट्याशा जागेमध्ये किती सुंदर यांनी जे आहेत पोल्ट्री केलेली आहे. आणि बघा भांडे कसे खायला व्यवस्थित ठेवलेले आहे आणि मला वाटतं की उंचावर आहे, खाली नाही आहे. तर कोंबडे पण खूप छान आहे आणि तब्येत पण खूप छान आहे. तर अंदाजे ह्या कोंबड्या ज्या आहेत ना, तर 4 महिन्या कोंबडे जे आहेत सगळे 4 महिन्याचेच आहेत. यामध्ये कोंबड्या अजिबात नाही आहे. आणि यांनी मला कोंबड्यांची जातही सांगितली आणि मी 2-3 ठिकाणी विचारलंही होतं. पण त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला 500-400 कोंबड्या असल्या तर आम्ही एकदम येऊ. आणि असे कोंबडे जे आहेत ना, 40-50 कोंबडे, तर हे मी एका आठवड्यामध्ये माझ्या इथे पोल्ट्रीमध्ये विकू शकते. पण मी तिथले कोंबडे इथं घेऊन काय होतं की मी कुठले कोंबडे माझ्या पोल्ट्रीत घेऊन येऊ शकत नाही आहे. कारण व्हायरस पसरू शकतो, म्हणून त्या गोष्टींपासून मी खूप जरा सावध राहते. कारण माझ्या जी कोंबड्यांची संख्या असते ना, ती जास्त आहे आणि ही जी कोंबड्या आहेत ना, तर हे कमी आहेत. आणि यांचा जो व्हायरस आहे तो डिरेक्टली माझ्या पोल्ट्रीमध्ये येऊ शकतो किंवा नाही पण येऊ शकते. पण जर यांना असेल काही रोग वगैरे, तर तो नक्कीच माझ्या सगळ्या कोंबड्या झोपवून टाकेल. म्हणून मी ह्या गोष्टींपासून खूप सावध राहते की दुसऱ्याचा जो कोंबडा असेल तो माझ्या पोल्ट्रीमध्ये चुकून मला आता खूप वेळा वाटलं होतं की मध्यंतरी की काही कोंबडे विकत घ्यावे. कारण मी ह्या कोंबड्यांबरोबरचे माझे बरेचसे कोंबडे सेल केलेले होते. आणि मी कोंबडे सेल केल्यानंतर त्यानंतर 2-1 महिन्यांनी मशीन घेतलं पिल्लांचं. तर मशीन घेतल्यानंतर मला जाणवलं की जे कोंबडे मी सेल केले आहे ते नव्हते करायला पाहिजे. कारण पोल्ट्रीमध्ये मला तेवढे कोंबडे पाहिजे होते. कारण अंड्यांमधून पिल्लं काढायची म्हटल्यानंतर आपल्याला ते 6 कोंबड्यांमागे 1 कोंबडा तरी हवा पाहिजेच आहे. मग ते जे आहे तो माझा बॅलन्स जरासा कमी झाला होता. पण काही हरकत नाही आहे, माझ्या हॅचिंग मशीनमधून पिल्लं तरीही चांगले निघतात आणि मी माझं काम उत्कृष्ट पद्धतीने मशीनचं माझं चालू आहे. मग मला जे त्या टायमिंगमध्ये मी ते कोंबडे विकले होते ते साधारण एप्रिल-मेच्या आसपास मी विकले होते. आणि खरं सांगायचं तर माझ्या कोंबड्यांचं वजन अजिबात नव्हतं आणि मला ते पोल्ट्रीमध्ये विकायला खूप लॉसमध्ये गेले. कारण 4 ते 4.5 महिन्याचे कोंबडे एवढं खायला घातल्यानंतरही त्यांचं वजन अजिबातच वाढत नव्हतं. आणि हेच होतं की आपण जेव्हा मी कावेरी करायचे तर त्यांचं वजन भरपूर होतं आणि त्याचा मला पैसाही जास्त मिळायचा. पण माझ्याकडे जी कोंबड्यांची गावरान जात आहे तर त्याच्यामुळे असं होतं की त्यांची वाढ होत नाही आहे, वजन होत नाही आहे आणि मग पैसा खाण्यापेक्षा जरा कमीच लागतो. कारण मी प्रॉपर त्यांना खाद्यच घातलं होतं आणि खाद्य घातल्यामुळे मी वेस्टेज फूड वगैरे काही घातलं नव्हतं त्यावेळी. तर मी ह्यावेळी आत्ता सध्या जे आहेत वेस्टेज फूडवर माझे जे पोल्ट्री आहे ना, तर ते कोंबड्या मी वेस्टेज फूड जास्त घालते आहे. त्यामुळे मला हा लॉट जो आहे तो विकायला पण पुढे भरपूर परवडेल. आणि आता जो माझा लॉट आहे तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कसा आहे आणि किती माझे पिल्लं मशीनमधले जे आहेत ना, तर ते किती सध्या आहेत. तर अशा पद्धतीने पोल्ट्री फार्म करताना बाहेरचे पिल्लं मला बाहेरचे कोंबडे जे 4 ते 5 महिन्यांचे कोंबडे आहेत ते मला माझ्या पोल्ट्रीत ह्या कारणानेच नको होते. कारण आजार जर आला ना, तर सगळ्या कोंबड्या माझ्या होऊ शकतो की व्हायरस आला आणि माझे जे कोंबड्या आहेत ते सगळे जातील, झोपून जातील माझी पोल्ट्री आणि माझा आणखीन डबल लॉस होईल. कारण मी फक्त माझ्या पोल्ट्रीचा एकदा लॉस सहन करू शकते, दुसऱ्यांदा म्हटल्यानंतर मी पोल्ट्री बंद करून टाकेल आणि कारण एवढा मोठा लॉस होईल. म्हणून मी हा जो व्हिडिओ आहे ना, तर ते समोरच्या पार्टीला नक्की दाखवला होता, 2 ते 3 ठिकाणी दाखवला होता. तर त्यांनी नाही म्हटलं आणि मला त्यांनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही हे कोंबडे विकाल का. तर मला वाटलं होतं की विकावं म्हणून. पण नंतर मी म्हटलं की नको, ही रिस्क नको घ्यायला 40 कोंबड्यांसाठी. आणि प्रत्येकी कोंबड्यामागं जरी मला 50-100 रुपये मिळाले आणि त्याच्यामध्ये माझ्या पोल्ट्रीमध्ये व्हायरस आला तर माझी पण नुकसान होणार आहे. त्यामुळे मी ही रिस्क घेतली नाही आहे आणि जबाबदारीने मी त्यांना नंतर म्हटलं की नाही होणार आहे. कारण कोंबडे जे आहे तुम्हाला तुमच्या तिथेच विकावे लागणार आहे, तुम्ही तुमच्या गावात विका. तुमच्या गावात प्रत्येक गावामध्ये जे आहे ना, कोंबडे नेणारे भरपूर लोक असतात
पण जर तुम्ही शेतमळ्यात राहत असेल ना तर तो थोडीशी अडचण होईल तुम्हाला, पण तुम्ही सांगणं खूप गरजेचं आहे की आमच्याकडे विक्रीला कोंबड्या आहेत, किंवा तुम्ही डायरेक्ट बाजारामध्ये कोंबडे नेले तरी तुमचे ते सेल होतील. पण लोकांना जे आहे ना तर गावरान कोंबडेच घ्यायचे असतात, आणि यांची जी जात होती ना ती मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा नक्की. ही जात मी तुम्हाला सांगते की काय, मी एक शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल. बरं चला, मी तुम्हाला ही जात पण सांगते की ह्या जातीचं नाव RR आहे. तर RR नावाच्या कोंबड्या ज्या आहेत ना तर ते आम्हाला इथे देऊ करत होते, आणि किंवा गिराईक बघा म्हणत होते. तर मला तर खूप छान वाटली यांची पोल्ट्री. तर मी म्हटलं जे कोणी नवीन पोल्ट्री फार्म चालू करणार असेल ना तर त्यांनी बघा ना असं छोटंसं शेड वगैरे केलं तर किती छान आहे. खूप लोकांचा प्रॉब्लेम असतो ना की जागा कमी आहे, कमी जागेमध्ये कसं फार्म करायचा. तर बघा कोंबडे जे आहे ना जास्तीत जास्त वरती तुम्ही जेवढी जागा कराल ना कोंबड्यांना, तर कोंबडे व्यवस्थित वरती बसतात, आणि खाली असणारे कोंबडे जे आहेत ना तर तेवढ्या जागेमध्ये फिरतात. आधी गावाकडे तर मुक्त पोल्ट्री करायला तर खूप मोठे मोठे चान्सेस असतात, पण शेजारी असल्यामुळे इथे खूप प्रॉब्लेम होतो. शेजारच्यांना चालत नाही आहे. खूप जवळजवळ जर घरं असले तर पोल्ट्री फार्म नाही करू शकत आहे. थोडं आपल्या शेतामध्ये आपण आपले पोल्ट्री फार्म करू शकतो, आणि शक्यतो मुक्त संचार केलेला कधीही चांगला, म्हणजे आसपासच्या लोकांना त्याचा अजिबात त्रास होत नाही आहे. तर अशा पद्धतीने मी माझा आता व्हिडिओ इथे संपवते आहे. तर तुम्हाला हे कोंबडे कसे वाटले जे आपले नाही आहेत, आणि ही छोटंसं सेट बघा ना किती सुंदर बांधलेलं आहे. तर ते कसं वाटलं ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आमच्या गावाच्या जवळच गाव आहे, त्यांचं हे सेट आहे. आता खूप दिवस झालेले आहेत ह्या व्हिडिओला. मला वाटतं की 4-5 महिन्यांपूर्वीचाच हा व्हिडिओ आहे, आणि आता ते एवढ्यामध्ये काही माझ्याकडे अंडे वगैरे घ्यायला आलेले नाही आहेत. 1-2 महिन्यापूर्वी आले होते. त्याच्यानंतर आता उन्हाळा चालू झाल्यामुळे जरासे गिऱ्हाईक जे आहेत कमीच आहे, आणि म्हणून मी गिऱ्हाईकाची वाट न बघता आपल्या फार्मवरचे अंडे जे आहेत ना तर इथे स्वतःचंच आपलं जे पिल्लं काढायचं काम आमचं चालू असतं, आणि त्यांचं वाढवायचं काम चालू आहे. तर अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला जर नवीन छोटंसं पोल्ट्री फार्म करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की करू शकता. अगदी 50 कोंबड्यांसाठी खूप छान आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, यांचं पण फार्म तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन आला असेल ना चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.